मालिकांमधील अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात। प्रेक्षक जेव्हा आपल्या आवडत्या मालिकांचा आस्वाद घेतात तेव्हा ते त्या कथानकात आणि पात्रांमध्ये इतके समरस होतात की जणू ती कथा आणि ती पात्र त्यांच्या स्वतःच्या जीवनाचा एक भाग आहे असं त्यांना वाटू लागतं। अशा मालिका प्रेमी प्रेक्षकांसाठी झीच्या टीमनं अभिनव उपक्रम राबवलाय, पाहूयात। झी टीव्हीच्या तुमसे तुम तक या मालिकेची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेज आहे। टॉप 5 मालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या या मालिकेत एक मोठा ट्विस्ट निर्माण झालाय। सध्या मालिकेत मुख्य पात्र अनु आणि आर्याच्या लग्नाचा निर्णय झाला असून दोघांच्या लग्नाची तयारी सुरू आहे। 68 वर्षीय SSD वारा कुमार आणि त्यांची पत्नी मनोरंजनी हे दोघेही तुमसे तुम तक या मालिकेचे प्रचंड चाहते आहेत। वारा आणि मनोरंजनी यांनी तुमसे तुम तकचा पहिल्या भागापासून आतापर्यंत प्रसारित झालेला प्रत्येक भाग पाहिला। विशेष म्हणजे तुमसे तुम तकचे आतापर्यंत 300हून अधिक भाग प्रसारित झाले। पण योगायोग बघा, तिकडे मालिकेतील पात्रांचं लग्न आणि इकडे झी टीव्हीचे प्रेक्षक वारा कुमार आणि मनोरंजनी यांच्या लग्नाचा 37वा वाढदिवस आहे। या निमित्तानं या दाम्पत्याच्या मुलीनं झीच्या टीमला एक मेल पाठवला, ज्यामध्ये तिनं सांगितलं की मालिकेत जसं काही दिवसांमध्ये अनु आणि आर्याचं लग्न होणार आहे तसंच काही दिवसात तिच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। कुटुंबाची इच्छा होती की त्यांनी अनु आणि आर्याचं लग्न मालिकेच्या सेटवर प्रत्यक्ष पाहावं, पण झीच्या टीमला मेल केल्यानंतर त्यांची मुलगी हे सगळं विसरून गेली की आपण झीच्या टीमला मेल केलाय। आपकी बेटियों ने जो किया, मेल भेज दिया, आपको बताया ना इसके बारे में? नहीं, शुरू में बताया नहीं थी लड़की। जैसे इधर डिम्पल मैडम से ओके आया था तभी बता रहे थे कि मैं मान नहीं रहा था। मैं बोला तुम और मम्मी चले जाओ, ऐसे मजाक में कह रहे थे। बोला पापा आपका शादी का ये है, सालगिरह है, मैं और मम्मी कैसा जाएगा। तब जाके मेरे को लगा कि हाँ कुछ सच बोल रही है। अच्छा, जिस सीरियल को मैं देखती हूँ उसी को मैं अपने आप को देखूंगी। नहीं टेबल पे खाना खाते खाते। नहीं ऐसा कभी नहीं सोचा हम लोग। मात्र यानंतर झीच्या टीमनं या मेलची दखल घेतली आणि संपूर्ण कुटुंबाला मुंबईला येण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं। या निमंत्रणामुळे कुटुंबाचं मालिकेतील कलाकारांना भेटण्याचं स्वप्न तर पूर्ण झालंच, पण त्यांना मालिकेत एक खास भूमिकाही मिळाली। टीव्हीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की प्रेक्षकांना केवळ त्यांच्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची संधीच मिळाली नाही, तर त्यांनाही मालिकेचा एक भाग बनवलं गेलं। झीच्या टीमनं अशा प्रकारे प्रेक्षकांशी भावनिक नातं जोडण्याचा एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय आणि हाच भावनिक जिव्हाळा म्हणजे प्रेक्षकांकडून झी टीव्हीला मिळणाऱ्या अमाप प्रेमाचं खरं कारण आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।